नमस्कार मंडळी, भरभरून प्रेम देतात त्याच्यासाठी धन्य 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 धन्यवाद. नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आता वाजले सकाळच्या 7:15 आणि आता आजची जी काही रुटीन असेल मी तुमच्यापर्यंत पूर्ण शेअर करेल. आणि आज काहीतरी इंटरेस्टिंग मस्त होणार आहे, कारण की ना आता माझ्या आवडत्या व्यक्तीचा बर्थडे येतोय. म्हणजे तुम्हाला कळलं असेल ते कोण आहे. तर त्यांचा बर्थडे येतो. आता त्यांचा विचार मी करते की आता त्यांना काय गिफ्ट द्यायला पाहिजे किंवा काय सरप्राईज द्यायला पाहिजे किंवा बर्थडे कसं सेलिब्रेट करायला पाहिजे. तसं तर आपण मिडल क्लास लोक आहेत, आपल्यासाठी बर्थडे एवढी काही मोठी गोष्ट नसते, छोटी मोठीच असते. पण आपण मिडल क्लास लोक आहे, आपल्या फक्त केक मध्ये पण खूप खुश असतो. तर नॉर्मल केक कापला ना आपण, तो कुठे कापतो ना ते पण खूप खुश असतो. कसा कापतो ते पण खुश आहे. म्हणजे कसा कापतो म्हणजे केक तर नॉर्मलीच कापतात त्याच्यात काही वेगळं नाहीये. पण म्हणजे हाय त्याच्यात पण आनंद. म्हणजे तो 365 दिवसामधून तो एक दिवस असं असतो ना की त्या माणसाला असं वाटतं की यार आज काहीतरी नवीन आहे, मी स्पेशल आहे त्या दिवशी. बाकी सगळे लोक नॉर्मल आहेत, मी स्पेशल आहे त्या दिवशी. काय म्हणतात आई भाजीला? कोणी तोलण्या बोलतात, कोणी गिलोड्या बोलतात. गिलोड्या, आपल्याकडे गिलोड्या बोलतात ना. मी कशी बनवली भाजी? सुकी. पण काय टाकू? लसूण कोथमीर पहिले कोण नाही कांदे नको कापू ना? टाकू शकते. कांदे कापू, लसूण, टमाटर. कांदा नाही तुम्ही टमाट्याची चटणी करतो तशी करू? थोडे अशा आपण याचे 4 तुकडे 4 तुकडे म्हणजे असे का अशी आता मोठी याला असं आडवं करावं लागेल ना, सगळं करून आणि असे 4 तुकडे 4 म्हणजे लवकर लगेच तेलावर पाणी टाकायची गरज नसते. म्हणजे आपली टमाट्याची चटणी सारखीच फोडणी देऊ ना. फ्रेंड्स, आता आहे ना शॉपवरती जे पंथा असतात ना ते आलेले होते आणि जे आज आलेले होते ना ते फर्स्ट टाइम आले होते माझ्या शॉपवर. याच्या आधी त्यांना कधी बघितलं नाही आणि आले पण नव्हते. दिवसाला 2 किंवा 3 लोक येत असतात, पण ते वेगवेगळे असतात आणि त्यांच्या मागण्या पण असतात की हे द्या ताई किंवा ते द्या ताई, एवढे द्या तेवढे द्या. त्यांनी मला काही सांगितलं नाही, फक्त ताई असा आवाज दिला. मला जेवढे काढून द्यायचे होते तेवढे त्यांना काढून दिले. त्याच्यानंतर त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला की काहीतरी फोडणी वगैरे काहीतरी केलं बरंच. आणि बोलतात तुझं सगळं चांगलं होऊन जाईल, व्यवस्थित पाहिजे सगळं तुझं जे तुझं मनात आहे ते सगळं पूर्ण होईल. मी त्यांना काय बोलले की मी युट्यूब चॅनल चालू केले 5 दिवसापूर्वी, मी हे रेकॉर्ड करू का? ते बोलतात नाही आमच्या गुरुला नाही चालणार हे. तर त्यांनी लगेच युट्यूब चॅनल त्यांचा मोबाईलचं युट्यूब मला ओपन करून दिला आणि सांगतात की नाव टाक. त्यांनी मी नाव टाकून दिलं, लगेच मला ते सबस्क्राईब करून जॉईन झाले. तर बघा, म्हणजे आज विषय असा झाला की योगायोग मी विचार करत होते की मी ट्रॅकने बरोबर जाते का. आज त्यांचा आशीर्वाद आहे ना मला एक पॉझिटिव्ह मोटिवेशन देऊन गेलेलं आहे की हा मी जे जाते ते बहुतेक बरोबरच आहे, मी जिथे जाते. तर त्यांचा आशीर्वाद आपल्या देशामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या घरामध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये खूप मानला जातो आणि मी पण मानते. मस्त नाही किती दादा? 2 मऊ. दादा 2 मऊ येतात. काय सांगतो काय? असं नाही करायचं, असं नाही करायचं. बेबी ना, बेबी बापू इथे छोटं बापू आहे. त्याची मम्मीला माहिती पडलं ना बापू तुला असं झोडतील ना त्या. नाही झोडतील जोडतील भाई. खाली नाही, खाली नाही. क्या रेंज चले ना? हाँ चलेगा. कलेक्शन बता. छान आहे.
गिफ्ट पॅक कर दो. फ्रेंड्स, तर आता आपण घरी पोचलोय. शॉप बंद केलं 8:30-9 वाजेला. त्याच्यानंतर दाजींसोबत मी गेली शॉपिंगला. बर्थडे बॉयसाठी शॉपिंग वगैरे केली आणि ते मी तुम्हाला दाखवते ना. तर हे मी गिफ्ट त्यांच्यासाठी आणलेलं आहे. मी पॅकिंग वगैरे केले. त्यांना माहिती नाही की मी का गेली होती, कशासाठी गेली होती. फक्त एवढं सांगितलं की मी त्यांच्यासोबत जाते, थोडं काम आहे मला. ते बोलते की ठीक आहे जा. तर आता आली घरी, जेवण वगैरे केलंय. म्हटलं चला ब्लॉग एंड करते आता. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, काय वाटला आणि गिफ्ट काय असू शकतं याच्यामध्ये, तुम्ही अंदाज जाऊन कमेंटमध्ये मला सांगू शकतात. तर आता ब्लॉग एंड करते. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये उद्याच्या. बाय बाय, टाटा, सी यू. आणि एक गोष्ट, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. थँक्यू.